श्रीमद भगवद गीता पहिला अध्याय अर्जुन विषाद योग श्लोक क्रमांक 1 ते 10 मराठी व इंग्रजी अर्थासहित। अथ प्रथमोऽध्यायः धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। शब्दार्थ। धृतराष्ट्र उवाच, राजा धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर, समवेताः एकत्रित आलेल्या, युयुत्सवः युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः माझा पक्ष माझ्या पुत्रांनी, पांडवाः पांडुपुत्र, च आणि, एव निश्चितपणे, किम काय, अकुर्वत त्यांनी केले, संजय हे संजया। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र ह्या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले। संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत। शब्दार्थ। संजय उवाच, संजय म्हणाला, दृष्ट्वा पाहून, तू पण, पांडव अनिकम पांडवांचे सैन्य, व्यूढम व्यूहरचना, दुर्योधनः राजा दुर्योधन, तदा त्यावेळी, आचार्यम गुरु शिक्षक, उपसंगम्य जवळ जाऊन, राजा राजा, वचनम शब्द, अब्रवीत म्हणाला। संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत। संजय म्हणाला, हे राजन, पांडवांचे व्यूहरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन आचार्यांजवळ, द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला, पश्येतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। अर्थ। पश्य पहा, एताम ही, पांडुपुत्राणाम पांडूच्या पुत्रांची, आचार्य हे आचार्य, महतीम विशाल, चमूम सैन्यदल सेना, व्यूढाम व्यूहरचना, द्रुपदपुत्रेण द्रुपदाच्या पुत्राने, तव तुमच्या, शिष्येण शिष्याने, धीमता अत्यंत बुद्धिमान। पश्येतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न याने व्यूहरचना केलेली ही विशाल पांडव सेना पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. शब्दार्थ. अत्र येथे शूराः शूरवीर, महाइषु आसाः महान धनुर्धर, भीम अर्जुन भीम आणि अर्जुन, समाह समान, युधी युद्धामध्ये, युयुधानः युयुधान, विराटः विराट, च सुद्धा, द्रुपदः द्रुपद, च सुद्धा, महारथः महान योद्धा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. धृष्टकेतुश्च कीतानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. शब्दार्थ. धृष्टकेतुः धृष्टकेतु, चेकितानः चेकितान, काशीराजः काशीराज, च सुद्धा, वीर्यवान अत्यंत बलशाली, पुरुजित पुरुजित, कुंतीभोजः कुंतीभोज, च आणि शैब्यः शैब्य, च आणि नरपुंगवः मानव समाजातील श्रेष्ठ वीर. धृष्टकेतुश्च कीतानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. या सैन्यामध्ये श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. शब्दार्थ. युधामन्युः युधामन्यु, च आणि विक्रांतः पराक्रमी, उत्तमौजाः उत्तमौजा, च आणि वीर्यवान अत्यंत शक्तिशाली, सौभद्रः सुभद्रेचा पुत्र, द्रौपदेयाः द्रौपदी पुत्र, च आणि सर्वे सर्व एव निश्चितपणे महारथाः महारथी. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. येथे या सैन्यामध्ये पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रपुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत.
हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. शब्दार्थ. अस्माकं आपल्या, तू परंतु, विशिष्टाः विशेष बलशाली, ये जे, तान त्यांना, निबोध नीट जाणून घ्या, द्विज उत्तम हे ब्राह्मण श्रेष्ठा, नायकाः नायक सेनापती, मम माझ्या, सैन्यस्य सैन्याचे, संज्ञार्थम जाणून घेण्यासाठी, तान त्यांना, ब्रवीमि मी सांगतो, ते तुम्हाला. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. शब्दार्थ. भवान तुम्ही स्वतः, भीष्म पितामह भीष्म, च आणि कर्ण कर्ण, च आणि कृपः कृपाचार्य, च तथा, समितिञ्जयः नेहमी युद्धविजयी, अश्वत्थामा अश्वत्थामा, विकर्णः विकर्ण, च तथा, सौमदत्तिः सौमदत्ताचा पुत्र, तथा सुद्धा, एव निश्चितच, च सुद्धा. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. येथे तुम्ही स्वतः, भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सौमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. शब्दार्थ. अन्ये इतर सर्व, च सुद्धा, बहवः मोठ्या संख्येने, शूराः शूरवीर, मत अर्थे माझ्यासाठी, त्यक्तजीविताः प्राण संकटास घालण्यास सज्ज आहेत, नाना अनेक, शस्त्र शस्त्रे, प्रहरणाः युक्त सुसज्जित, सर्वे ते सर्व, युद्धविशारदाः युद्धकलेत निपुण असलेले. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले
अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. शब्दार्थ. अपर्याप्तम अपरिमित, तत ते, अस्माकं आमचे, बलम शक्ती बळ, भीष्म पितामह भीष्मांद्वारे, अभिरक्षितम पूर्णपणे सुरक्षित, पर्याप्तम सीमित परिमित, तू परंतु, इदम हे सर्व, एतेषां पांडवांचे, बलम शक्ती बळ, भीम भीमाने, अभिरक्षितम काळजीपूर्वक रक्षण केलेले. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.